तर प्रेक्षकांनो, आई कुठे काय करते या मालिकेचा 15 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर सुरुवातीला आपण बघतोय अरुंधती अगदी जोशने काम करत असते, तिची कुकरची शिट्टी वाजली आहे आणि संजना आणि अनिरुद्ध आज आपल्याला प्रचंड भांडताना दिसले। अनिरुद्ध म्हणतो कशाला गोंधळलीस ग? आधी संजना म्हणते तुझ्यामुळे, तू आधी केळं कुस्करून ठेवली असती तर एवढा गोंधळ नसता झाला ना। अनिरुद्ध म्हणतो मला एवढं सगळं कळत नाही। संजना म्हणते बघ लवकर आटप, लवकर मागच्या जोड्या बघ, सगळं लवकर लवकर पूर्ण करताय। आता अनिरुद्ध सगळी कामं जरा तनतन करूनच करतोय आणि त्यांनी प्रचंड पसारा केलाय त्या ओट्यावरती। आता तो अंकुश म्हणतो आवरा आवरा, लवकर आवरा, थोडीच वेळ शिल्लक राहिली आहे। आता या संजनाने केळाचं काहीतरी तळून पदार्थ केलेला आहे। आता इथे ही जी जोडी आहे ना, मिस्टर आणि मिसेस लाड, हे दोघं जण एकमेकांसोबत खूप भांडताना दाखवलेत, अगदी लाईव्ह आहे तरी सुद्धा हे भांडताय। त्याची बायको म्हणत असते किती गुळ घातला तुम्ही जास्ती। आता तिचा नवरा म्हणतो अगं बाई मला माहिती नव्हतं, मला वाटलं साखरेमुळे चिकट होईल म्हणून गुळ घातला मी। आता ती म्हणत असते कशाला टाकलं, मला विचारल्याशिवाय तुम्ही काहीच करत नाही। अनिरुद्ध त्यांना करत असतो, पण ते दोघं भांडणात एवढे तल्लीन असतात की त्यांचं कुठेच लक्ष नसतं। ही बाई म्हणत असते माझ्या आईला आणलं असतं ना जोडीला तर बरं झालं असतं, तुम्ही काही कामाचे नाही आहात। आता तिचा नवरा म्हणतो असं कसं ग, असं कसं तू स्पर्धा जिंकली असते आईसोबत? अगं तुझी आई आहे ना राक्षसासारखी असते, ती आली असती ना इथे तर बघ। आता अंकुश म्हणतो काय मिस्टर अँड मिसेस लाड यांचं काहीतरी वेगळंच शिजताना दिसतंय, आपल्याला वास येतोय मंडळी करपट नाही का? काय हो मिस्टर अँड मिसेस लाड, काही जळतंय का तुमचं तिकडे? पण आता या कांचन म्हणतात या नवरा बायकोंना लाज नाही वाटत का, तिथे भांडतायत, अरे बघतायत ना त्यांना सगळे टीव्हीवर। आप्पा म्हणतात कांचन बरं झालं आपण दोघांनी या स्पर्धेत भाग नाही घेतला, नाहीतर लोकांची जास्ती गंमत झाली असती, नाही म्हणजे लोकांना जास्ती मजा मिळाली असती ना भांडण पाहायला। कांचनबाई म्हणतात तुम्हाला काय वाटतं मी काय भांडते तुमच्याशी? आप्पा म्हणतात नाही ग, तुझ्या तोंडावर तर साखरच असते नेहमी। कांचनाजी म्हणतात हे बघा उगाचच माझ्याशी वाद घालू नका, मला ना बघायचंय अनिरुद्ध आणि संजना काय बघताय ते, उत्सुकता वाटते ना मला त्यांचं, काय बघताय काय करताय ते करायची, तुम्ही जरा शांत बसता का, मला बघू द्या तिकडे। संजना आणि अनिरुद्ध दोघांनी सुद्धा तो पदार्थ खाऊन पाहिलाय बरं का प्रेक्षकांनो, आणि चक्क उष्टा केलाय तो पदार्थ। आणि आता तो अनिरुद्ध आधी सस्पेन्स करतो तयार, आणि ही संजना म्हणते चांगलं झालंय की, म्हणजे संजना पण खाऊन बघते ते। असो, तर आता हे अंकुश म्हणतात आवरा आवरा 10च मिनिटं शिल्लक आहे। आता अरुंधती मिहिरला म्हणते जा तू चटणी कर, मी आलेच जरा साखर घेऊन। आता अरुंधती तो साखरेचा डब्बा ठेवून द्यायला गेलेली असते, तेवढ्यात अनिरुद्ध जोरात तिला आदळतो आणि ती साखर सगळी खाली सांडते। अनिरुद्ध अरुंधतीला मदत न करता त्याच्या जागेवर निघून जातो। पण आता गंमत बघतोय अरुंधती काय करते त्याची। अरुंधतीने ती सांडलेली सगळी साखर आवरून घेतली आहे, पण तेवढ्यात टाइम आउट झालाय। आता तो अंकुश म्हणत असतो काय 3, 2, 1 टाइम आउट टाइम आउट, चला चला सगळ्यांनी आपापले पदार्थ समोर हजर करा। पण आता ही अरुंधती साखर वेचण्यातच व्यस्त असते। पण आता मल्लिकाचं लक्ष जातं तिच्याकडे, ही आरोही म्हणत असते आई आई ते बंद करा। मल्लिका म्हणते अरुंधती मॅडम जरा थांबा, तुम्हाला कळत नाहीये का, तुम्ही जर आता काम चालू ठेवलं तर तुम्हाला डिस्क्वालिफाईड करू आम्ही। अरुंधती म्हणते हो हो जरा 2 मिनिटं। मग हे अंकुश म्हणतात काय हो मॅडम तुम्हाला स्पर्धेचे रूल माहिती आहे ना, तुम्ही हे सगळं का करतायत, नाही म्हणल्यावर पण तुम्ही नियम का मोडताय? मग आता मिहिर म्हणतो नाही नाही तुमचा गैरसमज झालाय, आम्ही आमचा पदार्थ आधीच बनवलाय, बघा बघा तुम्ही कॅमेरामध्ये बघा ना। अरुंधती म्हणते हो मॅडम आमचा पदार्थ आधीच झाला होता, माझा धक्का लागल्यामुळे साखर सांडली ना ती भरून ठेवत होते मी। मल्लिका म्हणते मग आता करायची काय गरज होती तुम्हाला, नंतर करायचं असतं ना ते। अरुंधती म्हणते असं कसं मॅडम, अन्नाला देव म्हणतो ना आपण, ती जर कोणाच्या पायंदळी गेली असती तर? मग समीर म्हणतात बरं ठीक आहे तुमच्या भावना पोहोचल्यात। मग आता अंकुश पुढची कॉमेंट्री करतोय, तर प्रत्येकाची डिश आता चाकली जाणार आहे। आता अंकुशने एक एक करून सगळ्या जोड्यांना बोलवलंय आणि हे जजेसनी त्यांचे सगळ्यांचे पदार्थ चेक केले आहेत। आता हे मिस्टर अँड मिसेस लाड तिथे आलेत आणि त्यांचा पदार्थ जरासा जास्ती गोड झालाय, त्यामुळे जजेस त्यांना म्हणतात की तुमचा पदार्थ जरा जास्तीच गोड झाला। आता एक एक करून त्यांनी सगळ्यांचेच पदार्थ चाखलेत असं त्यांनी डिरेक्टली दाखवलंय। आता बाहेरून यश हे सगळं एन्जॉय करतोय मोबाईलवर। आता इथे संजनाने प्रेझेंट केलाय तिचा पदार्थ। संजना म्हणते आम्हाला जे इन्ग्रेडियंट्स मिळाले ना त्यात आम्ही केळाचे उंबर बनवलेत। आता ते समीर ते चाकतात आणि म्हणतात ठीक आहे पण खूपच सॉफ्ट झाले, यात कुरकुरीतपणाच नाहीये, असे का झालेत हे? समीर म्हणतात कोण सांगू शकेल उंबर कुरकुरीत होण्यासाठी काय करावं लागेल? अरुंधती म्हणते सर त्यात रवा घातला असता तर ते जास्ती कुरकुरीत झालं असतं। संजना अशी अरुंधतीकडे बघते आता राग। समीर म्हणतात अगदी बरोबर सांगितलं अरुंधती मॅडम तुम्ही। काय आहे ना संजना मॅडम,
हे बघा, ऑलरेडी तुमच्या सामानामध्ये रवा होता, मग तुम्ही तो का वापरला नाही? संजना म्हणते, नाही मी मुद्दामच नाही वापरला. तुम्ही मागच्या डिशमध्ये मला म्हटलं होतात की तुम्ही खूप सारे पदार्थ म्हणजे जिन्नस टाकले आहेत एका पदार्थामध्ये, त्यामुळे मी कमीत कमी जिन्नसामध्ये चांगला पदार्थ बनवायचा प्रयत्न केला आणि मला वाटते माझे हे केळाचे उंबर मी कमीत कमी पदार्थ वापरून खूप छान बनवले आहेत. मग आता या मॅडम म्हणतात, मल्लिका मॅडम, नाही ठीक आहे मॅडम, छान झालेत, पण मला त्याचं प्रेझेंटेशन जरा आवडलं. नाही ठीक आहे, रवा वापरणं ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी चालतोच. समीर काहीच बोलत नाहीत आता मल्लिकाच्या या बोलण्यामुळे. आता ही संजना अशी रागाने बघते पुन्हा एकदा अरुंधतीकडे आणि मग ती जज म्हणते, जा जा तुम्ही आता जागेवर जाऊन बसा. तर आता आरोही क्लॅप करते कारण अरुंधतीचा नंबर आहे. अरुंधतीने जो पदार्थ बनवलाय ना तो खूपच यम्मी, टेम्पटिंग आणि टेस्टी आहे. तिने कसले तरी पकोडे बनवले आहेत, हाताचे पकोडे आहेत आणि पुदिन्याच्या चटणीसोबत तिने ते सर्व केले आहेत. आता ती मल्लिका खाते आणि म्हणते, वा खूपच सुंदर झाले तो. अरुंधती केळकर, तुमची पुदिन्याची चटणी खूपच अमेझिंग झाली आहे हो. आता मल्लिका म्हणते, आत्ता कळलं मला तुम्ही पाट्या वरवंट्यावर का वाटत होतात. एकसंध झाली आहे ती चटणी छान. मिक्सरमध्ये वाटलं असतं तर पाणी आणि चोथा वेगवेगळा झाला असता, नाही? अरुंधती त्यांना थँक्यू म्हणते. समीर म्हणतात की अजिबात ऑइली झालेले नाही आहेत, इतके टेस्टी झालेत ना पकोडे की काय सांगू. खूप छान अरुंधती मॅडम, पण तुम्हाला ही डिश का करावीशी वाटली? अरुंधती म्हणते, योगायोगाची गोष्ट आहे, हा मिहीरच्या आवडीचा पदार्थ आहे. त्याने त्याच्या आईची डायरी दिली होती मला, त्यात काही रेसिपीज होत्या, त्यातली ही एक रेसिपी आहे. प्रत्येक गृहिणीचा एक कल असतो ना सर की घरातलं अन्न वाया जाऊ देऊ नये. मी पण तसंच करत होते ना की शिळा भात राहिला तर फोडणी द्यायची, म्हणजे पोळी खायची, कुस्करा करायचा. पण फोडणीचा भात खाऊन खाऊन कधी कधी मुलं कंटाळतात, म्हणून मग आता हा पदार्थ त्यावर बेस्ट ऑप्शन आहे. खरं तर मला आता कळतंय, हा पदार्थ आधी माहीत असता तर मी माझ्या मुलांना करून खाऊ घातला असता. मला माहीत नव्हता हा पदार्थ. म्हणजे कुठलाही पदार्थ पौष्टिक असायला हवा हे प्रत्येक आईला वाटतंच. यामध्ये जर भाज्या चिरून घातल्या ना तर त्या आणखीन पौष्टिक होतो हा पदार्थ. म्हणूनच हा पदार्थ मिहीरच्या आईने डायरीत लिहून ठेवलेला असावा. नाही म्हणजे हा पदार्थ मला त्यामुळेच आठवला, झटपट बनला, भाताचे पकोडे. समीर म्हणतात, तुम्ही केलेले पकोडे एकदम उत्तम झालेत, तुम्ही बसा जागेवर. आता आप्पा, आरोही सगळेजण जोरदार टाळ्या वाजवत आहे अरुंधतीसाठी. छान झाली आजची कॉम्पिटिशन, पण आता पुढे जरा जास्ती मजा आली. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला माझा रिव्ह्यू ऐकायला आवडतच असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. ज्यांना ज्यांना आई कुठे काय करते ही मालिका आवडते, तुमच्या मित्रमंडळींना त्यांना नक्की माझा व्हिडिओ शेअर करा. तर अंकुश म्हणतो, ज्यांनी ज्यांनी पदार्थ प्रेझेंट केले त्यांचे पदार्थ जजेसला आवडले. अजून तरी कोणतीच निगेटिव्ह कमेंट जजकडनं आलेली नाहीये. पण आता पुढे आणखीन एक स्पर्धा आहे, पण त्याआधी रिझल्ट डिक्लेअर करा. आता मल्लिका म्हणते, रिझल्ट डिक्लेअर करणारच आहे मी, पण त्याआधी एक छोटासा गेम खेळणार आहोत आपण. अंकुश म्हणतो, म्हणजे मॅडम त्याचे पॉइंट्स काउंट करण्यात येणार आहेत का? समीर म्हणतात, हो म्हणजे काय, हा गेम जो आहे तो स्मार्टनेससाठी खेळला जाणार आहे. अंकुश म्हणतो, चला तर मग ऐकलं ना तुम्हा सगळ्यांनी, तुमचा हा जो गेम आहे हा काउंट केला जाणार आहे आणि आता 1 तास खेळला जाणार आहे. समीर म्हणतात, अरे अंकुश, आत्ता खेळला जाणार आहे तो एकमेव टास्क नाहीये आपल्या या स्पर्धेमधला. असे टास्क अधूनमधून आपण खेळणार आहोत, हे सगळ्या स्पर्धकांनी लक्षात घ्यायचंय. अंकुश म्हणतो, अच्छा म्हणजे तुम्ही अशी सरप्राईज टेस्ट घेत राहणार आहात का? तेव्हा समीर म्हणतात, हो नक्कीच. तर आता पुढे आपण बघतोय की मल्लिका मॅडम म्हणतात, आजचा टास्क खूप सोपा आहे. तुम्हाला एक लसणीचा कांदा देण्यात येणार आहे, म्हणजे लसणाची पूर्णच्या पूर्ण पात, म्हणजे ती पात नाही म्हणता येणार, पूर्ण लसूण देतात त्यांना आणि तो लसूण त्यांना 3 मिनिटाच्या आत सोलून दाखवायचा आहे, अख्खीच्या अख्खा लसूण. समीर म्हणतात, लसणीची एक पण पाकळी राहता कामा नये, सगळ्या लसणीच्या पाकळ्या सोलायच्या आहेत. तर तुमची वेळ सुरू होते आता. आता प्रत्येक जण एक एक पाकळी सोलत असतं, वेगवेगळं इंडिव्हिज्युअल. आता ही संजना म्हणत असते, तू सोल रे बाबा. आता हा अनिरुद्ध म्हणतो, मला नाही का बाई सोलतायत. संजना म्हणते, अरे बाबा मला नाही जमणार, मी कालच सगळं नेल आर्ट केलंय, माझे नेल्स खराब होतील, तू सोल बरं. अनिरुद्धने आता ते एक एक पाकळी सोलायचा प्रयत्न केलाय, पण आता अरुंधतीने तो अख्खाच्या अख्खा लसूण असा चिरलाय आणि त्याला असा दाबून चाकूने वेगळा केलाय आणि पाती वेगळ्या झाल्या त्याच्या आणि आता लसण वेगळा झाला. अरुंधती आता अशी स्माइल करते आणि आता डिशमध्ये तो सगळा लसण असा सोलून दाखवलाय जजेसला.
अंकुश म्हणतो, वा अरुंधती मॅडम, कमीत कमी वेळात तुम्हीच एकटीने लसूण सोलून दाखवलाय, वा वा मस्तच. तर या खेळामध्ये लसूण सोललाय अरुंधती केळकर यांनी, त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आप्पांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केलाय, म्हणजे सगळ्याच प्रेक्षकांनी. आप्पा जास्ती उत्साही आहेत ना. अंकुश म्हणतो, चला मग मॅडम, तुम्ही लवकरात लवकर रिझल्ट घोषित करा. आता सगळ्यांना टेन्शन आलंय, बाहेर यशला सुद्धा टेन्शन आलंय. आता हे समीर म्हणतात, रिझल्ट आम्ही घोषित करणार आहोत, पण प्रत्येकाने एक एकदा समोर यायचंय. मग आता मल्लिकाने त्या मिस्टर आणि मिसेस लाडला आधी बोलवलंय. आता हे समीर त्या दोघांना जरा म्हणजे रागवतात असं म्हणायला हरकत नाहीये, की तुमचा पदार्थ जरा चांगला होता, पण तुम्ही साखर खूप जास्ती घातली त्यात. मल्लिका म्हणते, आणि तुम्ही दोघं जण ज्या पद्धतीने भांडत होता ना, आमचं आणि प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन झालं, पण अशा पद्धतीने लाईव्ह भांडणं चांगलं नाही. पण तरी सुद्धा ती बायको पुन्हा भांडत असते. बघितलं, तुम्हाला म्हणत होते ना मी बोलू नका. पुन्हा ते लाड म्हणतात, हा माहिती आहे असं काहीतरी त्यांच्यात वाद सुरू झालाय. मग आता समीर म्हणतात, बघा हे अशा पद्धतीने लाईव्ह भांडणं चुकीचंच आहे, आणि आम्हाला तुमच्या जोडीदारामध्ये आणि तुमच्यात काय केमिस्ट्री आहे हेही बघणं जास्ती महत्त्वाचं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही आता मागे जाऊन बसा, एवढंच ते बोलतात. आणि मग आता संजना आणि अनिरुद्धच तुम्हाला डायरेक्ट सांगते मी, मध्ये आणखीन एक जोडी आहे ना, त्याचं थोडं स्किप करूयात. तर आता ठरणार आहे प्रेक्षकांनो की कोण स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. तर संजना जाणार आहे स्पर्धेच्या बाहेर. कशी काय ते बघण्यासाठी बघत राहा आई कुठे काय करते. तर आता संजना समोर आली आहे आणि संजना एवढी उद्धटसारखी बोलली आहे त्या मल्लिकाला की विचारूच नका. मल्लिका तिला म्हणते, काय आहे ना मॅडम, आम्ही तुमची डिश टेस्ट केली, पण ती कुठेतरी आम्हाला ओव्हरकुक वाटली, म्हणजे आम्ही दिलेले इन्ग्रेडियंट्स तुम्ही वापरलेच नाही. मग संजना म्हणते, मला त्याची गरज नाही वाटली, मिळालेले सगळे इन्ग्रेडियंट्स आज वापरायचेच असं नव्हतं तुम्ही रूल काढलेला. मला आम्ही जी डिश केली ती नक्कीच चांगली झाली होती. 15 मिनिटामध्ये आणखीन काय एक्सपेक्ट करताय तुम्ही. संजना कशी उद्धट बोलते बघा. ते समीर म्हणतात, हे बघा मॅडम, आम्ही जज आहोत आणि नियम आम्ही बनवलेत, आणि काय आहे ना, काय बरोबर आहे काय चूक आहे ते आम्हाला ठरवू द्या ना, तुम्ही कशाला ठरवताय. आणि मॅडम, तुमची डिश अजिबात चांगली झाली नव्हती एवढी. आणि बघा तुमचं वर्क स्टेशन बघा, किती पसारा केलाय तुम्ही. आणि तेच अरुंधती आणि मिहिरचं बघा, म्हणजे त्यांनी पदार्थ केलाय की नाही हे सुद्धा कळत नाहीये. मल्लिका म्हणते, संजना मॅडम, अहो आपण किचनला देव मानतो, आपण जास्तीत जास्त स्वच्छता ठेवायला पाहिजे स्वयंपाकघरामध्ये. आणि तुम्हाला आधीच सांगितलं होतं आम्ही की फक्त कुकिंग कॉम्पिटिशन नाही आहे, तर बऱ्याच गोष्टी आम्ही गृहीत धरणार आहोत. असो, तुम्ही सुद्धा बसा बरं जागेवर जाऊन आता. तर प्रेक्षकांना आता हे एलिमिनेट करणार आहेत एक जोडी. आता संजना आणि अनिरुद्ध त्यांच्या जागेवर जाऊन बसतात खरी, म्हणजे उभे राहतात खरी, पण आता तिथे सुद्धा या दोघांमध्ये चांगलाच वाद रंगलाय. आता ही संजना म्हणते, काय रे अनिरुद्ध, तुला कळत नाही का सगळं आवरून ठेवायला पाहिजे म्हणून. अनिरुद्ध म्हणतो, मला ही असली फालतू कामं सांगत जाऊ नको. मला आईने आणि अरुंधतीने कधीच असली कामं सांगितलेले नाही आहेत, आणि कधी त्या सांगत पण नव्हत्या, आणि माझ्याकडनं तू असल्या फालतू कामाची अपेक्षा नाही करायची. मग आता संजना म्हणते, ऐकून घे, हे बघ, मला ना तू त्यांच्या दोघींसारखं समजू नकोस. त्या दोघी तुझ्याशी कशा वागतात ना त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. माझी मी स्वतंत्र बाई आहे, मला या असल्या फालतू गोष्टी आवडत नाहीत. तर आता प्रेक्षकांनो, इथे हा भाग पूर्ण झालाय. अनिरुद्धला आलाय संजनाचा राग. तर पुढे आपण बघणार आहोत की कोण कोण एलिमिनेट होणार आहे. तर मिस्टर आणि मिसेस लाड एलिमिनेट झालेत, आणि आता आणखीन एक जोडी एलिमिनेट होणार आहे, आणि त्यात मिहिर, अरुंधती आणि संजना आणि अनिरुद्ध यांचं नाव आहे. पण आता यात मिहिर आणि अरुंधतीची जोडी डेंजर झोनमध्ये असं त्यांनी दाखवलंय, पण मला नाही वाटत ते दोघं आउट होतील, कारण प्रोमो बघितलाय मी 16 जुलैचा, त्यामध्ये संजना आउट झाली आहे असं त्यांनी दाखवलंय. त्यामुळे आता प्रेक्षकांनो, बघूयात संजना या गोष्टीचा बदला अरुंधतीवर कसा काढते. आवडल्यास रिव्ह्यू लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि हो, कसा वाटला रिव्ह्यू मला कमेंट करून नक्की सांगा. आई कुठे काय करते या मालिकेसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.